विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील आपण 6वं प्रकरण अभ्यासतोय, प्राण्यांचं वर्गीकरण. मागच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो या प्राण्यांचं वर्गीकरण यामध्ये प्राणी वर्गीकरणाचा इतिहास तुम्ही अभ्यासला, प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत तुम्ही अभ्यासली. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आज प्राणी वर्गीकरण नवीन पद्धत अभ्यासायची आहे. स्टुडंट्स, you are study last grades two most important points. One is the history of animal classifications, another is traditional method of animal classifications, and today's you are studying most important points, the classification of animals. The creators for the new system of classifications. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला साधारणतः प्राणी वर्गीकरणाची जी नवीन पद्धत आहे याच्यामध्ये पहिला मुद्दा अभ्यासायचा आहे रचनात्मक संघटन, दुसरा मुद्दा अभ्यासायचा आहे शारीरिक सममिती, याच्यातला तिसरा मुद्दा अभ्यासायचा आहे आद्यस्तर किंवा त्याला जनन स्तर. यामध्ये दोन प्रकारचे स्तर असतात, एक द्विस्तर आणि दुसरा एक स्तर असतो त्याला त्रिस्तरीय असं म्हणतात. याच्यातला एक चौथा मुद्दा अभ्यासायचा आपल्याला देहगुहा, आणि पाचवा मुद्दा अभ्यासायचा आहे प्राणी वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीमध्ये, तो म्हणजे खंडीगोह. आता प्राण्यांचं शरीर पेशीपासून तयार झालेलं आहे. प्राण्यांच्या शरीराचा मूलभूत घटक कोण तर पेशी. प्राण्यांच्या बहुपेशीय शरीरामध्ये अनेक पेशी कार्यरत असतात आणि एकपेशीय प्राण्यांचं शरीर एकाच पेशीपासून तयार झालेलं असतं. जसं मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं, अमिबा, युग्लिना, पॅरामेशिया हे एकपेशीय प्राणी आहेत आणि त्यांचं कार्य, सर्व कार्य एकाच पेशीमध्ये चालते. मग एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचं संघटन याला जीव द्रव्य स्तर असं म्हणतात. त्याला काय म्हणतात तर जीवद्रव्य स्तर असं म्हणतात. आणि बहुपेशीय प्राण्यांमध्ये अनेक पेशी असूनही त्या पेशीपासून ऊती तयार होतात आणि तयार झालेल्या ऊती नसतील तर त्या प्राण्यांचं शरीर हे पेशीस्तर संघटन दाखवते. त्याला रंध्रीय संघातील प्राणी असं म्हणतो आपण. काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात आणि त्या ऊतीच्या मदतीनं शरीराच्या सर्व क्रिया त्या पार पाडल्या जातात आणि त्याला पेशी ऊती स्तर असं म्हणतात. पेशी हा मूलभूत घटक आहे. पेशी एकत्र आले का ऊती तयार होतात आणि म्हणून याला पेशी ऊती स्तर असं म्हणतात किंवा संघटन असं म्हणतात. मग उदाहरणार्थ निडारिया संघातील प्राणी ह्या ज्या आहेत पेशी ऊती स्तर संघटनमध्ये मोडतात. चपट्या कृमीमध्ये ऊती अवयव स्तर संघटन तयार होते आणि यामध्ये काही ज्या ऊती आहेत एकत्र येऊन ठराविक अवयव तयार होतात. बरोबर, मी सुरुवातीला सांगितलंय एकपेशीय प्राणी, त्यांची नावं सांगितली, अमिबा असेल, युग्लिना असेल, पॅरामेशिया. या तीन प्राण्यांच्या शरीर एकच पेशीपासून तयार झालेलं आहे आणि म्हणून याला जीवद्रव्य स्तर असं म्हणतात. पेशी हा मूलभूत घटक आहे शरीराचा. पेशी एकत्र आला का ऊती तयार होते आणि ऊती एकत्र आला का अवयव तयार होते आणि ऊती अवयव स्तर संघटन असं म्हणतात. आणि म्हणून परंतु पूर्ण अवयव संसार तयार झालेल्या नसतात त्याच्यामध्ये. आता जर उदाहरण घ्यायचं असेल तुम्हाला तर आपल्याला घेता येते की आतापर्यंत अभ्यासलेल्या रचनात्मक संघटनाच्या 4 प्रकारातून उरलेल्या सर्व प्राण्यांचं अवयव हे संस्था स्तर संघटन असते,
ज्यामध्ये विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव एकत्र येऊन जोडून एक अवयव संस्था तयार झाली असते. मग अशी अवयव संस्था कोणाकोणामध्ये असेल? मानव आहे, बेडूक आहे, खेकडा आहे. आता मानवाचं मी उदाहरण दिले विद्यार्थी मित्रांनो. मानवामध्ये अनेक प्रकारच्या अवयव संस्था आहेत, जसं पचन संस्था. आता पचन संस्था म्हटलं तर काय येते? त्याच्यामध्ये तोंड येते, तोंडामध्ये जीभ आहे, जीभ दात आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये लाळ ग्रंथी येतात, अन्ननलिका येते, त्याच्यानंतर जठर येते, लहान आतडे येतात, मोठे आतडे येतात. हे सगळे अवयव कशामध्ये आहेत? तर हे अवयव संस्थेमध्ये आहे. आणि अवयव संस्था ही प्राण्यांमध्ये असते. जसं मानव हे उदाहरण दिले, बेडकाचं उदाहरण दिले, खेकड्याचं उदाहरण दिले. हे अवयव संस्थेमध्ये तयार झाले असतात. म्हणजे अनेक अवयव एकत्र आले का संस्था तयार होते आणि या संस्थेला अवयव संस्था असं म्हणतात. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की म्हणजे शारीरिक सममिती. कशाला म्हणतात शारीरिक सममिती? तर मानवी शरीराचं आणि अमिबाचं चित्र, या चित्रामध्ये काही शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद जर घेण्याचा आपण प्रयत्न केला तर मानवी शरीराचे समान दोन भाग तयार होतात आणि या दोन भागाला सममिती असं म्हणतात. उदाहरणार्थ समजा इथून जरी काल्पनिक रेष टाकली तर आपल्या प्रत्येक भागाचे म्हणजे अवयवाचे जे बॉडी आहे, पूर्ण शरीर आहे, त्या शरीराचे दोन भाग होतात. तसं अमिबामध्ये जर कल्पना केली, अमिबाला आकार नसतो. अमिबा समजा ह्या आकाराचा प्राणी आहे, असा आहे, हे असा आहे. कुठून सममिती करणार त्याची तुम्ही? केली तरी ती सारखी येईल का? नाही, याला सममिती म्हणता येणार नाही. मग तुम्हाला माहित आहे प्राण्यांच्या शरीरामध्ये समजा त्याला एक नाव आहे, असीमित शरीर असं म्हणतात. आणि अशा प्रकारच्या शरीराबाबत कोणत्याही प्रकारचा आक्ष नसतो. आणि दुसरा म्हणजे अरिय सममिती, ज्याच्यामध्ये या प्रकारात शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास त्या शरीराचे समान दोन भाग तयार होतात. आणि उदाहरण जर घ्यायचं असेल अरिय सममितीमध्ये, तारामासा या प्राण्यांच्या शरीराबाबत मध्य अक्षातून जाणाऱ्या 5 वेगवेगळी प्रतले असतात. त्यामुळे 5 वेगवेगळ्या पद्धतीने छेद घेतल्यास त्याचे 2 समान भाग मिळू शकतात. कोणाचे? तारामासाचे. आणि अजून एक प्रकार आहे त्याला द्विपार्श्व सममिती असं म्हणतात. या प्रकारात एकच अक्ष असतो, असा असतो, तो फक्त अक्षातून काल्पनिक छेद घेतल्यास त्याचे 2 समान भाग पडतात. कीटक आहे, मासे आहे, बेडूक आहे, पक्षी आहे, मानव आहे, अशी कितीतरी उदाहरणं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देता येऊ शकतात. तिसरा जो प्रकार आहे ज्याला मी आद्यस्तर किंवा जनन स्तर म्हणतो किंवा द्विस्तरीय व त्रिस्तरीय असं म्हणतो. यामध्ये प्राण्यांच्या त्यांच्या भ्रूण अवस्थेत वाढीच्या आद्यस्तरापासून त्या प्राण्यांच्या शरीरात ज्या विविध ऊती तयार होतात आणि काही प्राण्यांमध्ये फक्त 2 स्तर असतात, त्याला द्विस्तरीय असं म्हणतात. आणि काही प्राण्यांमध्ये मात्र 3 स्तर असतात, त्याला आपण त्रिस्तरीय असं म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो पुढचा आहे ज्याला देहगुहा असं म्हणतात. आता देहगुहा म्हणजे काय? साधारणतः शरीर आणि आतील अवयव यांच्या दरम्यान असलेल्या पोकळीस देहगुहा असं म्हणतात. बघा मी काय सांगतो, देहगुहा म्हणजे काय? शरीर आणि आतील जे अवयव असतात यांच्यामध्ये जी पोकळी असते याला देहगुहा असं म्हणतात. आणि बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूण अवस्थेतील वाढीच्या काळात मध्यस्तरापासून किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होते. आणि साधारणतः देहगुहा वलीय प्राणी संघ आणि त्यानंतर सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरात असते. आणि अशा प्रकारचे कोणते प्राणी जर तुम्ही बघितले असतील तर त्याच्यामध्ये रंध्रीय प्राणी,
निडारिया, ज्याला आपण स्लेंड्रेट्रा संघ असं म्हणतो, चपट्या क्रमीचा संघ, गोलक्रमीचा संघ, यामध्ये यांचा समावेश होतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यातले जर प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धत अभ्यास केली तर त्याच्यात एक 5वा प्रकार आहे, त्याला खंडीभवन असं म्हणतात. आणि या खंडीभवनामध्ये ज्या प्राण्यांचं शरीर छोट्या छोट्या समान भागाने विभागलेलं असते अशा प्राण्यांना खंडीभवन शरीर म्हणतात किंवा त्याला खंडीभवित शरीर असं म्हणतात किंवा त्याला सेगमेंटेड बॉडी असं म्हणतात. आणि प्रत्येक भागाला खंड म्हणतात. उदाहरणार्थ बलीय प्राणी संघातील गांडूळ आहे, गांडुळाचं जर आपण निरीक्षण केलं तर त्याचे शरीर हे खंडाखंडांनी बनलेलं आहे. स्टुडंट्स, you have the last third, the Kratos for news system of classifications. First is the grades of the organisms. Just like the body of animal is made of cell. Cell is the most important parts of body. Now, in case multicellular animal, many cells performing different functions in their body, and the unicellular animals as their body made of single cell, just like the amoeba, paramecium, euglena. These animals, all activities only one cell however present. The body organizations of unicellular animals is reflected as the protoplasmic grades and the organizations. In this case, multicellulars, if tissue is not performed their body, the organizations is called as the cellular grades and the organizations. Example, the phylum Porifera, for example. In this case, some animal cells are together the tissues without helps are performed, such is called as the cell tissues grades. Examples, the phylum, the Caridera, flatworms show tissue organs grades. In this type of organs, tissues are organized to forms organs, however complete the systems of not performs. Now, the beside of 4 types of body organizations, the maintenance observed remaining, for example, human body and the legs and crop. These the animals different organ join together to form organ system. For example, in humans, the many organ systems, blood circulatory systems, nervous systems, digestive systems. The digestive systems are many organs attached, and one the organ system, just like the mouth, elevated canal, stomach, small intestine, large intestines, and these known as the digestive systems. Another is B, is called as the body symmetry. What is meant by body symmetry? Take up the pictures, human body and amoeba, and try take up imaginary sections of the specific plan, just like the bodies, so as 2 equal halves. The human's body 2 equal parts divided into 2 groups, but amoeba body is not divided into 2 groups. Now students, the asymmetrical body, in case such body there is no such imaginary axis of the body through which can be equal have 2 parts. For example, amoeba, paramecium and some sponges is called as the asymmetrical body. Just like the, for example, amoeba, not divided into non-equal parts is called as the asymmetrical body.
Second upon radical symmetry. In this type of body, the starfish, in case animal, there are 5 different plans passing through the central axis of body of the starfish. Through the we get 2 equal halves. And third upon the bilateral symmetry. In this type of body, there is only such the imaginary axis of body through we can get equal insect, fishes, frog, birds, human is called as the bilaterally symmetrical. Now students, germs layers, third after germs layer, diploblastic and triblastics. What is meant by di and triblastics? For example, remaining the most important points in this in case of multicellular animals, germs layer are formed during the initial threads of their embryonics develops from 2 germs, and the laterally 2 layers is called as the diploblastics and 3 layers is called as the triploblastics. Most important students, the 4 points is called as the body cavity. What is meant by body cavity? Cavity between the body and the internal organs is called as the body cavity. For examples, the body cavity develops is the form either mesoderms gets the body cavities presents animal of phylums, for example Annelida, and the phylums come after Annelida. Such animal is called as the ecobladix, animal with true body cavity. Now the another examples, thence the body cavity but is not formed by the above maintains to have. Hence those animals, for example the animals called as the many the body cavities. And last upon body segment. What is meant by body segment? In the body of animal is divided into small and similar unit, that such body is called as the segmented body. Each small unit is called as the segment. For example, the animal like earthworms from the phylum Annelida is the most, the body is segmented, is called as the body segmented. Thank you students.